राजलक्ष्मी सामाजिक संस्था महिला सबलीकरण यांच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता ओजस हॉल हॉटेल ओरिएंट इलाइट बाळीवेस येथे प्रभाग क्रमांक 4 मधील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला। यात 75 वर्षे पूर्ण केलेल्या व पदार्पण करणाऱ्या ज्येष्ठ पुरुष व महिलांचा समावेश होता। हा अनोखा उपक्रम मुख्य संयोजिका तथा भावी नगरसेविका व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा संयोजिका तसेच राजलक्ष्मी सामाजिक संस्था महिला सबलीकरणच्या संस्थापिका अध्यक्षा सौ प्रिया बसवंती यांच्या कल्पक संकल्पनेतून राबविण्यात आला। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ॲडव्होकेट धानय्या चिवरी व ॲडव्होकेट सचिन इंगळगी या मान्यवरांची उपस्थिती होती। प्रारंभी 26/11च्या हल्ल्यातील शहीद झालेल्या अशोक कामटे, विजय साळसकर व हेमंत करकरे या शूरवीरांना भावपूर्ण आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले। राजलक्ष्मी सामाजिक संस्था महिला सबलीकरणच्या संस्थापिका अध्यक्षा सौ प्रिया बसवंती यांनी आपल्या प्रास्ताविकात या अभिनव उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला। 5000 महिलांचं शिबिर घेतलं, मोफत आरोग्य शिबिर। तर त्यामध्ये 40 महिलांना कॅन्सर डिटेक्ट झाला, जे त्यांना माहितीच नव्हतं। पण ते आज कुटुंब वाचलं आणि मोफत महिलांना आता तुम्ही म्हणताय निवंतिरी काणसांगीला कण्णीला, पण तुम्ही जाऊन डॉक्टरांकडे दाखवता का? नाही। त्यासाठी काय केलं, मोफत चष्मे सुद्धा मी त्या ठिकाणी वाटप केले। हा संविधानाचा दिवस आहे, अमृत महोत्सव वर्ष, म्हणजे आपल्याला 26/11/1949 रोजी संविधान तयार झालं, ते सुपूर्द करण्यात आलं, लागू करण्यात आलं 26 जानेवारी 1950ला। तर ते संविधानाचा एक दिवस आहे आणि संविधानाला 75 वर्ष आता पूर्ण होत आहेत आणि तुम्ही संविधान पाहत आलाय, म्हणजे तुमचा जन्म झाला तेव्हापासून ते आत्तापर्यंत तुमचे 75 वर्ष पूर्ण आहेत। आता माझ्याकडे मी काल प्रभागामध्ये नाव नोंदणी करत असताना माझी टीम फिरत असताना इच्छा खूप होती, 85 वर्ष आहेत, 92 वर्ष आहेत। मला म्हणाले वरती आहे, मी म्हटलं लिफ्ट आहे तुम्ही या, पण मी असं म्हटलं की तुम्ही माझ्याकडे नाव नोंदणी केली, मी घरी येऊन तुमचा सत्कार करेन सगळ्यांचा, कारण आजच्या दिवशी तुमचा संविधानाच्या दिवशी तुमचा सत्कार होणं हे माझ्यासाठी मला आशीर्वाद आहे। टीव्ही, मोबाईल फोन आणि आमच्यासारखी आता माझीच पिढी कितीही वेळ म्हटलं तरी माझ्या आईवडिलांना किंवा सासऱ्यांना म्हणावं तितका वेळ मी नाही घेऊ शकत, कारण लाईफच एवढं बिझी आहे आजकालचं। इच्छा असते, तुम्हाला वाटतं बसावं, बोलावं, भेटावं, पण तो तेवढा वेळ देऊ शकत नाही। एक विरंगुळा एका ह्याच्याने तुम्ही बाहेर पडाल आणि तुमच्या समवयस्क लोकांशी तुम्ही मिसळून बोलाल, हा एक उद्देश आजचा होता। या समारंभाप्रसंगी भारतीय स्वातंत्र्य दिनी जन्मलेल्या ज्येष्ठ महिला भगिनी शांताबाई गंगावती यांची विशेष उपस्थिती होती, त्यामुळे कार्यक्रमास आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले। समाजातील ज्येष्ठ पुरुष व महिला नागरिकांचा सदर संस्थेच्या वतीने एक उबदार रग, पुष्पगुच्छ व मेडिसिन देऊन गौरव करण्यात आला। नागरिकांनी आपला यथोचित सन्मान केल्याबद्दल कृतज्ञतेची भावना बोलून दाखवत मनोगत व्यक्त केले। सन्मान करत आहे ज्येष्ठ नागरिक म्हणून मी त्यांना जय महाराष्ट्र करतो। थँक्यू, धन्यवाद। आणि याच्यापुढे त्यांनी पुढे सरकत जावं हे माझा शुभ आशीर्वाद आहे। सौ प्रिया बसवंती यांच्या हस्ते माझा ज्येष्ठ नागरिक या नात्याने आणि संविधानाच्या 75 वर्षानिमित्त माझा सत्कार करण्यात आला आणि मला शुभेच्छा दिल्या। असंच त्यांचं कार्य पुढच्या पायरीपर्यंत चालत जावं ही माझी सदिच्छा। कसं वाटलं? मस्त वाटलं, छान वाटलं। माझं जन्मतारीख 15 ऑगस्ट 1947 जन्मतारीख। अरे सगळं चांगलं होतं की सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये आम्ही केलं, खेळलो केलं, बसलो। आमचे मुलं सुद्धा तुमच्या घरात जात होते, येत होते। ते जवळच होतं ना, मी बालवेला तुळजापूर वेसला तिथं असं सत्कार आणि सन्मान छान मस्त छान झालं। आणि कुठं असेल तिथे बोलू आम्ही येतो। जे आहेत ते लहान बाळच आहेत, आणि त्याला तुम्ही जोपासलंच पाहिजे। आम्ही त्यांनी शिकवलं काय करायचं काय नाही आणि फक्त फरक सांगितला, त्यांनी दाबून दिलं आम्ही आहे त्याच्यातलं अजून। फार बरं वाटतं आणि असे कार्यक्रम व्हायलाच पाहिजे।
सांगितल्याप्रमाणे खरोखरच आहे. ज्येष्ठ जाईल कुठं, जाणार कुठं, बसून दुकानात तर किती वेळ बसणार, काय काम करणार, काय काम होणार. आता अगोदर तर आम्ही हाताने सगळं लिहित होतो, वरनं एकदम एका याच्यात बेस देत होतो आम्ही. आता कॉम्प्युटरचा जमाना आला, सगळे दुकान कॉम्प्युटर आले, आता ते आपल्याला चालता येत नाही. आम्ही आमच्या 40 वर्षाच्या दुकानाचा इतिहास फक्त 42 नाही पैसे आडाव फरक, 42 वर्षात आडाव फरक बॅलन्स शीटमध्ये टॅलीमध्ये फक्त 42 नाही पैसे. ते शर्ट पण आम्ही कायम ठेवलं. आज आता 42 पैशाचं काय हिशोब लागायचं. हजारो 2,000 5,000 रुपयाचा फरक पडतो कोण बघत नाही. तुम्ही तर असं रात्रभर बसून बघत होतो. पण काय, कारण एकच वडिलांची शिकवण एकच. काय ते पाडे बिडे म्हणत आम्ही दर शनिवारी पाडे म्हणत होतो. 1 पासून ते 21, 30 300पर्यंत पाडे म्हणत होतो. सगळे आनंद वाटत होतो. सांघिक खेळ होते, ते सांघिक कुठल्याही गोष्टी सहली होत त्या. किती आनंद होता तो आनंद. आज हे आनंद आम्ही गमावले गेलेले आहेत. का तर नवीनच इंग्लिश मिडियमला मुलगा इंग्लिश शिकतो. कुठले सण आहेत काय समजत नाही. 12 महिन्याचे 12 सण आम्ही करत होतो, एकत्र करत होतो सगळे सण. आज वाईट वाटते आम्हाला की कुठे का आम्ही हरवलो गेलेलो. नक्की काय आम्ही शिक्षण म्हणजे काय, आम्ही सामाजिक शिक्षणच विसरून गेलो, सणवार विसरून गेलो. आई वडील आजी आजोबा सगळं काही आम्हाला वाईट वाटते. हे काय आम्ही शिक्षण शिकून आम्ही वाईट केलं का. मुलं परदेशाला, आज माझे नातू मी बघतो होता. कुठं एक नातू गुजरातमध्ये, एक चेन्नईला, एक पुण्यात शिक्षण शिकतो. काय हो, काय पाप केलं आम्ही, काय आम्हाला ठेस लागली तर कोण आम्हाला फुंकर घालणार सांगा ना. काय आजोबा काय पाहिजे कोण विचारणार. संस्थेतर्फे चालता फिरता येत नसणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन गौरव करण्यात आला. तसेच त्यांच्या आरोग्याची संस्थेने आस्थेवाईकपणे विचारपूस करून त्यांचे मानसिक मनोबल वाढविले. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी ॲडव्होकेट धानय्या चिवरी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून संस्थेच्या सामाजिक व विधायक कार्याचा गौरव केला. प्रियाताईचं सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य, आरोग्यविषयक कार्य, हे सगळे कार्य करत करत त्यांनी आज कुठंतरी एक इच्छा व्यक्त केलेली आहे. आधी कार्य केलेलं आहे, मग इच्छा व्यक्त केलेलं आहे. तर काही व्यक्तींना आपण पाहतो फक्त नाव, फोटो सेशनला पुढं राहणे, कामामध्ये मागं राहणे. त्यापेक्षा मी फरक आज मला जाणवलं की आधी काम केल्यानंतर त्यांनी आज अजून पिक्चरमध्ये आलेच नाहीये, फक्त त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेतलेला आहे. संस्थेच्या सर्वेसर्वा सौ प्रिया बसवंती या नेहमीच राजकारणापेक्षा समाजसेवेत अग्रेसर असतात. त्या समाजातील गोरगरिबांना मदतीचा हात देतात. त्यांनी आजपर्यंत समाजहिताचे कार्य करून आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच बसवंती यांना भावी नगरसेविका म्हणून आदराने पाहिले जात आहे. या सोहळ्याचे सूत्रसंचालन नर्मदा कनकी यांनी केले. सदरचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.